नमस्कार. एका सामान्य घरातून आलेला मुलगा, अभ्यासात मागे राहिलेला विद्यार्थी आणि आज IPL मध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये इतिहास घडवणारा स्टार प्रफुल्ल हिंगे हे नाव अचानक चर्चेत आलंय. पण ही अचानक मिळालेली यशाची गोष्ट नाही. ही आहे अनेक वर्षांच्या संघर्षाची, त्यागाची आणि न थांबणाऱ्या मेहनतीची खरी कहाणी. आणि आज आपण जाणून घेणार आहोत नागपूरच्या छोट्या घरातून IPLच्या मोठ्या स्टेजपर्यंतचा हा थरारक प्रवास. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. 24 वर्षाचा वेगवान गोलंदाज प्रफुल्ल हिंगे, त्याने आपल्या IPL पदार्पणात असा परफॉर्मन्स दिला की सगळेच थक्क झाले. पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर विकेट. समोर होता आक्रमक फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि प्रफुल्लनं त्याला बाद केलं. यानंतर लगेच दुसरी विकेट. ध्रुव जुरेल क्लीन बोल्ड आणि ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर लुहान डी प्रेटोरियसचा कॅच. एका ओव्हरमध्ये 3 विकेट्स आणि तेही IPL डेब्यूमध्ये. इतिहासात पहिल्यांदाच असा पराक्रम घडला. मैदानावर प्रेक्षक थक्क, कॉमेंटेटर्स उत्साहित आणि प्रतिस्पर्धी संघही अवाक. दरम्यान नागपूरमध्ये त्याचं कुटुंब TV समोर बसून हा क्षण पाहत होतं. वडील, एक निवृत्त सरकारी कर्मचारी, आई जी वर्षानुवर्ष सकाळी लवकर उठून घर सांभाळते. हे सगळं त्यांच्या डोळ्यांसमोर घडत होतं. विशेष म्हणजे याच्या आधीच्या सामन्यात प्रफुल्लला प्लेइंग 11 मध्ये घेतलं होतं, पण शेवटच्या क्षणी पिच कंडिशन आणि टीम स्ट्रॅटेजीमुळे त्याला बाहेर बसावं लागलं. त्याऐवजी जयदेव उनाडकटला संधी देण्यात आली आणि प्रफुल्लला अजून एक सामना थांबावं लागलं. पण त्या एका संधीनंच त्यानं इतिहास घडवला. प्रफुल्लच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा क्षण म्हणजे IPL ऑक्शन नाईट. त्या दिवशी तो आपल्या घराजवळच्या छोट्या मंदिरात बसला होता. एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या बाजूला देवाकडे नजर. तो फक्त एकच प्रार्थना करत होता, कोणीतरी मला घ्यावं. आणि जेव्हा सनरायझर्स हैदराबादनं त्याच्यावर बोली लावली तेव्हा त्यानं मोबाईल बाजूला ठेवला आणि मंदिरातच दंडवत घातला. त्या क्षणी त्याच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. त्यानं लगेच आपल्या बहिणीला फोन केला. ती मुंबईतून लोकल ट्रेननं घरी येत होती. फोन उचलला नाही. मग त्यानं एक छोटा मेसेज पाठवला, हैदराबादनं मला घेतलं. घरी पोचल्यावर तिनं व्हिडिओ कॉल केला आणि दोघांच्याही डोळ्यात पाणी होतं. प्रफुल्लच्या क्रिकेट प्रवासात अनेक टप्पे आले. वयाच्या 19व्या वर्षी अंडर-19 क्रिकेटमध्ये 36 विकेट्स. यानंतर कोविडचा काळ. MRF पेस फाउंडेशनमध्ये ट्रेनिंग. 6 महिने बॉलिंग नाही, पण त्यानं हार मानली नाही. ब्रिस्बेन टूर, रणजी ट्रॉफी तमिळनाडू विरुद्ध 5 विकेट्स. आणि त्यानंतर वरुण आरोन यांचा कॉल, IPL ट्रायलसाठी बोलावणं. गेल्या सीझनमध्ये दुखापत झाली. तो घर बसल्या रणजी फायनल पाहत होता. पण यावर्षी सगळं बदललं. पूर्ण रणजी सीझन, विदर्भ प्रीमियर लीग, ऑक्शन आणि IPL डेब्यू. त्याच्या यशामागे सर्वात मोठं कारण म्हणजे त्याची मेहनत. तो डेथ ओव्हर्समध्ये यॉर्कर टाकण्यात एक्सपर्ट आहे. यासाठी त्यानं प्रचंड सराव केला. आज तो 140 ते 145 किलोमीटर प्रति तास वेगानं गोलंदाजी करतो. मैदानावर कॅप्टन ईशान हसत होता. ओनर काव्या मारण उभी राहून टाळ्या वाजवत होती. आणि नागपूरमध्ये त्याची आई मोबाईलवर स्कोअर पाहत अभिमानानं हसत होती. ही फक्त क्रिकेटची गोष्ट नाही, ही आहे एका कुटुंबाच्या त्यागाची, एका वडिलांच्या शिस्तीची, एका आईच्या कष्टांची आणि एका बहिणीच्या संघर्षाची. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका मुलाच्या न डगमगणाऱ्या विश्वासाची. नागपूरच्या छोट्या मंदिरातून सुरू झालेला हा प्रवास आज IPLच्या मोठ्या स्टेजवर पोचलाय. प्रफुल्ल हिंगे हा फक्त एक खेळाडू नाही, तो एक प्रेरणा आहे. जर तुम्हाला ही स्टोरी प्रेरणादायी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच खऱ्या कहाण्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या बातमीमध्ये. धन्यवाद.